सोनाली काय डेंजर आहे राव. एकाच सेकंदात मत चेंज करून एखाद्याला नॉमिनेट मध्ये घालू शकते. एकदम म्हणजे डेंजर आहे सोनाली. कारण की मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला तिनं डायरेक्ट नॉमिनेशन मध्ये घालू पण शकते आणि बाहेर आणू पण शकते. ती गेम खेळत नाहीये, पण गेम मध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते तिला कन्फर्म माहिती आहे. कारण की ती पहिलं पण बिग बॉस खेळलेली आहे आणि तिला सगळे टास्क कसं खेळायचं हे माहिती आहे. आणि मित्रांनो, भाई विशाल काय डेंजर गेम खेळतो यार. पूर्ण म्हणजे पूर्ण माइंडने गेम खेळतो. एका साईडला तन्वीला राग पण नाही आला पाहिजे आणि एका साईडला तन्वीला राग आला पण पाहिजे. मित्रांनो, विशालने एवढा डेंजर माइंड लावला आणि तन्वीला वाचवला. नॉमिनेशन मधून विशालने तन्वीला वाचवला. मित्रांनो, तिथे शॉक झाले होते सगळेच की तन्वीला कसा काय विशाल वाचू शकतो. पण विशाल खरंच म्हणजे गेम चेंजर आहे. त्याचा नाद करणं बेकार आहे, कारण की विशाल आता ऍक्टिव्ह झालाय असं वाटतंय मला तर. मित्रांनो, ह्या लोकांचं हे चुकीचं आहे की रुचिता दिसली नाहीये. आता तिथे टास्क असा होता की जो दिसला नाहीये त्याला नॉमिनेट करायचं आहे, पण ह्या लोकांनी आरबी सरला वाचवलं आणि रुचिताला नॉमिनेट केलं. मित्रांनो, हे चुकीचं आहे, कारण की ज्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं होतं तो वाचला आणि रुचिता नॉमिनेट झाली. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या लोकांना गेम समजतच नाहीये. एकालाही गेम समजत नाही की गेम मध्ये काय करायचं आहे. फक्त हे मेजॉरिटी जिकडे जास्त आहे तिकडून खेळायचा प्रयत्न करतात, पण ती गेम इंडिव्हिज्युअली खेळायचा आहे आणि टास्क पण इंडिव्हिज्युअली खेळायचे आहेत. पण ह्या लोकांना आणखी पण बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन काय करायचं आहे हे काहीच समजलं नाहीये. तिथे सगळ्यात जास्त कोण दिसलं होतं आतापर्यंत? भले ती भांडण केले, भले ती काही केले, पण सगळ्यात जास्त रुचिता दिसली होती आणि रुचिताला ह्यांनी वाचवलं पाहिजे होतं. पण त्यानं रुचिताला नॉमिनेट केलं आणि आरबी सरांना वाचवलं. हे चुकीचं आहे, कारण की तिथं टास्क असा होता कोण जास्त दिसला आहे ह्याच्यावर होता. पण ह्या लोकांना आणखी गेमच समजलेला नाहीये. मला असं वाटते की ह्या लोकांना जर गेम समजत नसेल ना, तर एखाद्याच्या मेहनतीवर तुम्ही पाणी असं फेरू नका. कारण की रुचिता खूप मेहनत करते. जर रुचिता आणि टोळी जर नसती बिग बॉस मध्ये, आज बिग बॉस एवढा गाजलाच नसता. एवढं लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, काय विशालनं मुद्दा मांडला राव. त्याची फेसवॉशची काहीतरी बॉटल होती बॉडी वॉशची, तर ते मित्रांनो हरवली होती आणि ती कॅप्टन रूम मध्ये होती. त्याने पूर्ण मुद्दा मांडला व्यवस्थित. जर 123 रुपयाचे अंडे जर चोरल्यामुळं तुम्ही जेवण बंद करू शकता, तर माझी 900 रुपयाची बॉटल हरवली, त्याच्यामुळे तुम्ही जेवण आता कुणाकुणाचं बंद करणार. ह्याच्यावर सगळ्यांची बोलती बंद झाली होती आणि परत रुचितावरच तन्वी भडकली. उलट आणखी एलिगेशन लावली रुचितावर आणि विशालवरच. मित्रांनो, इथं सगळ्यात जास्त जिकडे पब्लिक आहे ते लोक जिंकत आहेत आणि ह्या लोकांना माहिती नाही की महाराष्ट्राची पब्लिक कुणाला सपोर्ट करणार आहे. ते सगळ्यात जास्त सपोर्ट मित्रांनो त्याच व्यक्तीला करा जो मेहनत करतोय. बाकी मी नाव सांगत नाही की कोण मेहनत करतो आणि कोण नाही ते, पण तुम्हाला पण दिसते, मला पण दिसते, सगळ्यात जास्त त्याच व्यक्तीला सपोर्ट करा जो मेहनत करतोय.